वेलकम टू आवर चॅनल आर फॉर रेसिपी. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल आर फॉर रेसिपी. आज आपण करत आहोत वांग्याचं भरता. मोस्टली वांग्याचा भरता कसा असा गॅसवरती रोस्ट करून केला जातो, पण आज आपण आहे ना थोडी नवीन पद्धत म्हणजे कुकरमध्ये करूया. कधी कधी काय करणार ना तो स्मोकी फ्लेवर नाही आवडत, ठीक आहे ना, पण तीच टेस्ट आपण कुकरमध्ये पण घेऊ शकतो. त्याच्यासाठी आहे ना मी मध्यम आकाराची अशी 2 वांगी होती ती मी अशी चिरून घेतलेत आणि ह्याच्या कुकरमध्ये काही पाणी वगैरे नाही, फक्त ही वांगी आता अशी मी चिरून घेतलेत स्वच्छ धुवून. हे असे 2 टोमॅटो आणि ह्या 5-6 पाकळ्या लसणाच्या, बस एवढंच टाकून आता आपल्याला कुकर लावायचा आहे. फक्त आहे ना कुकर लावायच्या आधी आहे ना मी फक्त हे बघा 2 चम्मच पाणी टाकले आणि आता मी कुकर लावून घेते. कुकरमध्ये झटकेपट म्हणजे आपल्याला भाजताना भरपूर वेळ लागतो ना, वांगी पूर्ण प्रॉपर भाजून घ्यायची असतात. आता काही गरज नाही, कुकरमध्ये फक्त 1 शिटीमध्येच होऊन जाईल, मग पण टेस्ट मात्र तशीच राहील. हे बघा आपण कुकरला अशा ह्या 2 शिट्या दिलेल्या आहेत. 2 शिट्या दिल्यानंतर आहे ना मी पूर्ण असा हा वांगी ही सगळी स्मॅश करून घेतले. आता आपण फोडणी देऊया. कढई गरम केली आहे. फोडणीसाठी बघा बेसिक साहित्य आपल्या घरगुती असतात सगळे अवेलेबल. कढीपत्ता, 2 मीडियम साईजचे कांदे, 3 हिरव्या मिरच्या आणि वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर. मोस्टली आहे ना आपण जेव्हा पण आहे ना वांग्याचं करतो ना भरता, तेव्हा आहे ना थोडंसं का होईना आपलं सरसोचं तेल बोलतो ना त्याच्यात बनवा. खरंच खूप टेस्टमध्ये खूप फरक पडतो. तर तेच मी घेते. थोडंसं तेल घेतलंय. गॅस थोडासा मी फास्ट करते की तेल गरम होईपर्यंत. तेल गरम होतं. थोडंसं जिरं टाकते. जिरं बघू शकता तडतडते. लसूण आपण ऑलरेडी घेतलेली, त्यामुळे आता फोडणीला मी परत एकदा लसूण नाही टाकत आहे. गॅस थोडा स्लो करते. तेल आहे. कढीपत्ता टाकते. हिरव्या मिरच्या, हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घ्या, मी 3च घेतली आहे. कांदा, गॅस परत मी मीडियम केला. कधी पण आहे ना गरम तेल असतं, काहीही टाकाल गरम तेलात गॅस स्लो करूनच करत जा, कारण तेल पटकन अंगावर हातावर उडू शकतो. म्हणून जेवण बनवताना स्वतःची पण काळजी घेणे तितकीच महत्त्वाची आहे. आपण हे कुकरला वांगी, टोमॅटो आणि लसूण ऑलरेडी लावले, त्यामुळे फोडणीसाठी मी परत वेगळी अशी नाही घेते. आता हा कांदा पटकन शिजवा ना, म्हणून मी आता ह्या स्टेजला मीठ टाकून घेते. आता हे चवीनुसार मीठ आहे. आता हे तुम्हाला जास्त दिसते पण चवीनुसार म्हणजे आता मी चवीनुसार म्हटलं की मी हे एवढं मीठ तर नाही घेणार, बरोबर. मग आता चवीनुसार हे बरोबर आहे. आपल्याला भाजीच्या क्वांटिटीनुसार पण आपल्याला मिठाचा अंदाज येतो. जे कोण नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते. आता हे चवीनुसार मीठ. आता हा कांदा आपण पटापटा भाजून घेऊया. गॅस बघा फास्ट आहे आपला. झटकेपट आपल्या रेसिपी होतात. आपल्या चॅनेलचा उद्दिष्ट हाच आहे, अगदी झटकेपट जेवण झालं पाहिजे. आणि कोण नवीन असेल तर त्यालाही तितक्याच आवडीने अरे हे किती इझी आहे असं वाटून त्याला ते करता आलं पाहिजे. कांदा बघा तुम्ही थोडासा पिंकिश व्हायला सुरुवात झाली आहे. त्याला अजून आपण थोडंसं हे करून घेतो. मस्तपैकी पिंकिश होत आलाय कांदा. आता
या स्टेजला तो थोडासा पहिला स्टार्टिंगला ट्रान्सपरंट होतो आणि मग नंतरला पिंकिश असा व्हायला स्टार्ट होतो. आता आपण ह्या स्टेजला मी गॅस स्लो करते. आपण हा जो मसाला म्हणजे मसाला इन द सेन्स वांगी आणि टमॅटो आणि लसूण जे स्मॅश केले कुकरमध्ये मी फक्त 2 शिट्या दिल्यात आणि त्याच्यामध्ये हे मस्त असं स्मॅश करून झालेलं आहे 2 शिटीमध्येच. आता तो आपण ह्याच्यात टाकून देऊया. आपण तुम्ही बघू शकता तेल आपण खूप कमी घेतलेलं, पण आता वांग्याला असं स्वतःचं त्याचं असं तेल असतं ते सुटतंय. हे बघा एकदम छान असं झालंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत ते टाकायचे. हे बघा हे हाफ स्पून हळद टाकते मी. हा आपला आहे ना घरगुती लाल मसाला आहे. मी हा एवढा नाही टाकत आहे, पण मी सांगते हा घरगुती लाल मसाला आहे. ह्याच्यामध्ये सगळे मसाले आहेत, तर त्यामुळे ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि हाही तिखटच आहे प्रॉपर असा. तर मी हा एकदम थोड्या प्रमाणात घेते. हा बघा एवढा. तुम्हाला जर लाल मसाला नसेल टाकायचा तर तुमच्या घरगुती मसाला म्हणजे तुमच्या साठवणीतला ठीक आहे, काही फरक नाही पडत. येल्लो ही म्हणजे हळद टाकल्यानंतर येल्लोच कलर होईल ना दादा, तीही खूप छान वाटते. टेस्टी तीही तशीच लागणार आहे, कारण हिरव्या मिरच्या असणार आहेत. काहींना तिखट जास्त आवडत नसेल त्यांच्यासाठी. आता ही थोडा वेळ मी अशीच मीडियम ह्याच्यावरती शिजून देते. बघू शकताय आपली आता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. ओके, एकदम मस्त अशी झाली. बघू शकता ॲक्च्युली ते बघा बघू शकता आता आपली मस्त अशी वांग्याची भाजी झटकेपट झालेली आहे, ती सुद्धा कुकरमध्ये एकदम छान खाण्यासाठी. आता गार्निशिंग पुरती मी आता कोथिंबीर टाकते. आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे. मी फक्त फोडणी दिल्यानंतर वांगी टाकली आहेत, सगळं ते स्मॅश केलेली आणि मोजून 10 मिनटं मी झाकून ठेवून शिजवलेली. अगदी 10 मिनटात आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली. आता मी गॅस बंद करते. आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. मस्त अशी भाजी आपली तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.